वसई विरार शहरात गेल्या वर्षभरापासून उघड्या वीजवाहिन्या, नादुरुस्त डीपी म्हणजेच डिस्ट्रीब्युशन बॉक्स, खराब अवस्थेतील ट्रान्सफॉर्मर, मोडकळीस आलेले विद्युत पोल आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा या गंभीर समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीस महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितचे सीईओ खंडागळे उपस्थित राहून त्यांनी प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला। तातडीच्या दुरुस्ती कामांना प्राधान्य देत नियोजित कालावधीत ती पूर्ण केली जातील असे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीदरम्यान सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील वस्तुस्थिती मांडत उघड्या तारा आणि जीर्ण ट्रान्सफॉर्मरमुळे वाढणाऱ्या अपघाताच्या धोक्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली। विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। यावेळी वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत महावितरणला तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी आल्यास महानगरपालिका पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही दिली। आवश्यक परवानग्या, समन्वय आणि इतर मदतीद्वारे कामांना गती देण्यात येईल असे आश्वासन महापौर अजीव पाटील यांनी दिले। नागरिकांना सुरक्षित, सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले। आज महावितरणचे अधीक्षक खंदारे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आज महापालिकेमध्ये आम्ही बोलवली होती। त्यावेळी काही सन्माननीय सदस्य देखील उपस्थित होते। गेले 1 वर्ष थोडासा सावळा गोंधळ झालेला होता। अनेक ठिकाणी लाईन उघड्या होत्या, पोल जे तुटायला आलेले आहेत, विद्युत पुरवठा खंडित होत होता आणि त्यांच्या देखील अनेक समस्या होत्या। तर त्यावर सांगोपांग चर्चा झाली। सन्माननीय नगरसेवकांनी त्याबाबत आपली मतं मांडली आणि पुढील काय कार्यवाही होईल याबाबत पारेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर उत्तरं दिली आणि पालिकेकडनं जी काही मदत त्यांना लागणार आहे त्याबाबत आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही त्यांना संपूर्ण मदत करायला तयार आहोत। नवीन स्विचिंग स्टेशन असतील, सबस्टेशन असतील, त्याच्याबद्दल काय आतापर्यंत झालेलं आहे काम त्याबाबत देखील चर्चा झाली। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर केलेले काही सबस्टेशन होती त्यांच्या कामाचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे। आपले सन्माननीय सदस्यांनी हा मुद्दा मांडला की बऱ्याचशा विभागात जिकडे लो लाईन एरिया आहे तिकडे जे डीपी बॉक्स आहेत ते खाली आहेत, ते वरती घेतले पाहिजेत कारण ते पाण्यामध्ये बुडाल्यामुळे लाईट बंद ठेवायला लागते। तर त्याच्यात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की टप्प्याटप्प्याने आम्ही ते करत आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी जो पाठपुरावा केलेला तत्कालीन आमदारांनी क्षितिज ठाकूर आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील यांनी अंडरग्राऊंड वायर त्याचं काम देखील युद्ध पातळीवर चालू आहे। त्याच्या प्रक्रिया सगळ्या चालू आहेत आणि लवकरात लवकर पश्चिम पट्ट्यामध्ये त्या अंडरग्राऊंड लाईन होणार आहेत आणि त्याबाबत देखील या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। बघा, काही पाण्याची कनेक्शन ही जर कोणी चुकीची घेतलेली असेल किंवा कोणी चुकीची दिलेली असेल तर त्यांनी ती निदर्शनास आणली पाहिजे, अन्यथा त्यांना पेनल्टी लागेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील। महापालिका तुम्हाला पाणी द्यायला तयार आहे। ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत त्या सगळ्यांना पाणी निश्चित देऊ। यासाठी कुठली विशेष मोहीम विशेष मोहीम म्हणजे जर तुम्हाला कनेक्शन पाहिजे असेल तर तुमची कागदपत्र जमा करून रीतसर अर्ज करून कोणालाही मध्यस्थांना मध्ये न टाकता तुम्ही महापालिकेकडे अर्ज करा। फर्स्ट कम फर्स्ट या प्रेफरन्सनी सर्वांना ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत त्यांना प्रत्येकाला नळाचं कनेक्शन देण्यात येईल।